70 वर्षांच्या वयात पूर्णपणे रोगमुक्त राहायचे असेल तर या वस्तू नक्की खा. 90% लोकांना हे माहीत नाही. नमस्कार. जर तुमचं वय 70 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर स्नायूंचं झपाट्याने कमी होणं, मसल लॉस, हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. जर तुम्हाला वाटत असेल की वृद्धापकाळात कमजोरी येणारच, तर हे लक्षात ठेवा. हीच विचारसरणी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. आम्ही 219 भाज्यांवर सखोल संशोधन केलं. उद्दिष्ट होतं 70 वर्षांवरील लोकांचे स्नायू पुन्हा मजबूत करणाऱ्या भाज्या शोधणे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतक्या भाज्यांमधून फक्त 8च खरोखर प्रभावी ठरल्या. उर्वरित भाज्या, ज्या तुम्ही सुपरफूड समजता, त्या कधीच परिणाम देत नाहीत किंवा उलट स्नायू अधिक वेगाने कमजोर करतात. नोएडा सेक्टर 16 जवळ असलेल्या माझ्या क्लिनिकमध्ये मी याचे भयानक परिणाम स्वतः पाहिले आहेत. उदाहरणार्थ, 78 वर्षांचे विनोद शर्मा ते रोज ब्रोकली खाऊन स्वतःला निरोगी समजत होते. पण त्यांचे पाय इतके कमजोर झाले की आता ते वॉकरशिवाय चालू शकत नाहीत. तसेच 80 वर्षांच्या प्रीती मेहता त्या केल खाऊन आरोग्याबद्दल अभिमान बाळगत होत्या, पण त्यांच्या मांडीचे स्नायू इतके कमकुवत झाले की त्या घराच्या पायाही चढू शकत नव्हत्या. पण मग आली रमेश यांची गोष्ट. 79 वर्षांच्या रमेश यांनी फक्त या 8 भाज्यांपैकी एक भाजी आपल्या नाश्त्यात समाविष्ट केली आणि फक्त 30 दिवसांत, ज्या काठीशिवाय ते चालू शकत नव्हते, ती सोडून स्वतः चालत माझ्या क्लिनिकमध्ये आले. हाच फरक आहे कागदी ज्ञान आणि खरी ताकद यामध्ये. यामागे एक गुपित आहे. करोडो रुपयांचा हेल्थ आणि प्रोटीन उद्योग तुम्हाला या 8 भाज्यांबद्दल माहिती व्हावी असं इच्छित नाही. कारण या भाज्या स्वस्त, सहज उपलब्ध आणि अत्यंत प्रभावी आहेत. त्यामुळे त्यातून मोठा नफा मिळत नाही. आज मी या भाज्यांबद्दलचा पर्दाफाश करणार आहे. आपण 8 पासून 1 पर्यंत मोजणार आहोत आणि नंबर 1 वर अशी भाजी आहे ज्यामध्ये 100 ग्रॅममध्ये 21 ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन आहे, जी मांसालाही मागे टाकते. हे फक्त टिप नाही, तर 70 नंतरचं आयुष्य जिंकण्याची रणनीती आहे. माझे सर्व दावे क्लिनिकल संशोधनावर आधारित आहेत. त्यांचे संदर्भ खाली दिलेले आहेत. उशीर होण्यापूर्वी तुम्ही स्वतः सत्य जाणून घेऊ शकता. आता एक प्रश्न, तुमचं वय किती आहे? आणि 40व्या वर्षी तुम्ही जी कामं आनंदाने करत होतात, त्यापैकी कोणतं काम पुन्हा करायला तुम्हाला सर्वात जास्त आवडेल? तुम्ही अंडी आणि मांस खाऊन प्रोटीन मिळतं असं समजता, पण तुम्ही मोठी चूक करत आहात. माझे अनेक रुग्ण रोज चिकन आणि अंडी खाऊनही मसल लॉस थांबवू शकले नाहीत. कारण वृद्धापकाळात शरीर प्रोटीनचा उपयोग कमी करू लागतं. यालाच ॲनाबॉलिक रेजिस्टन्स म्हणतात. पण या 8 भाज्यांमध्ये एक खास घटक असतो जो ही समस्या दूर करतो आणि प्रोटीन थेट स्नायूंमध्ये पोहोचवतो. जर तुम्ही फक्त प्रोटीन घेतलं आणि हा घटक घेतला नाही, तर ते स्नायू वाढवण्याऐवजी चरबी वाढवू शकतं. आता सुरुवात करूया. नंबर 8, मसूर डाळ, लेंटिल्स. 100 ग्रॅममध्ये सुमारे 12 ग्रॅम प्रोटीन. मसूर डाळ ही जगातील सर्वात जुनी पिकांपैकी एक आहे, पण आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलं आहे की ती अत्यंत शक्तिशाली आहे. 100 ग्रॅममध्ये सुमारे 12 ग्रॅम प्रोटीन असलेली ही डाळ अंड्यांपेक्षा जास्त प्रभावी ठरते. यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक घटक 70 वर्षांवरील लोकांसाठी स्नायू सक्रिय ठेवण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुरळीत चालण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. 2020 मधील एका संशोधनात असे आढळले की जे लोक आठवड्यातून 4 वेळा मसूर डाळ खात होते, त्यांच्यात स्नायूंचे प्रमाण आणि पकडण्याची ताकद इतरांच्या तुलनेत खूप जास्त होती. जरी दोघांचं एकूण प्रोटीन सेवन सारखंच असलं तरी. संशोधकांनाही हा परिणाम पाहून आश्चर्य वाटलं.
मसूर डाळीत लायसिन हे अमिनो ॲसिड अंड्यांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट असतं. लायसिन हे कोलेजन तयार होण्यासाठी आणि स्नायूंच्या दुरुस्तीसाठी खूप महत्त्वाचं आहे. वृद्ध लोकांमध्ये आयर्नची कमतरता ही मोठी समस्या असते, ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा येतो. मसूर डाळ हा आयर्नचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो स्नायूंना ऑक्सिजन पोहोचवण्याची क्षमता वाढवतो. जर तुम्हाला दिवसभर पटकन थकवा येत असेल, तर रक्तातील ऑक्सिजनची कमतरता असू शकते. नियमित मसूर डाळ खाल्ल्याने ही समस्या कमी होऊ शकते. दिल्लीच्या चांदणी चौक भागातील पारंपरिक स्वयंपाकात मसूर डाळीचा वापर खूप जुना आहे. ती फक्त डाळ म्हणूनच नाही, तर डाळवडे किंवा डाळपुरीच्या सारणासाठीही वापरली जाते. मात्र वडे कमी तेलात तळले तरच त्याचे आरोग्यदायी फायदे टिकून राहतात. मसूर डाळ इतक्या कमी किमतीत इतकं पोषण देते की तिला खऱ्या अर्थाने सुपरफूड म्हणता येईल. ती नियमित आहारात घेतल्यास तुम्हाला जाणवेल की शरीरातील थकवा कमी होतो आणि स्नायूंमध्ये पुन्हा ताकद येते. 70 वर्षांवरील लोकांमध्ये स्नायूंची झपाट्याने घट, सार्कोपेनिया, रोखण्यासाठी मसूर डाळ एक गुप्त शस्त्रासारखी काम करते. यात लायसिन मुबलक प्रमाणात असते. हे अमिनो ॲसिड वयानुसार शरीरात कमी होतं आणि ते स्नायूंच्या तंतूंची दुरुस्ती व नवीन स्नायू तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय मसूर डाळीत हळूहळू पचणारा स्टार्च आणि जास्त प्रमाणात फायबर असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक घटत नाही, तर स्थिर राहते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि स्नायूंना दीर्घकाळ पोषण मिळतं. शरीर दिवसभर स्नायू बनवण्याच्या अॅनाबॉलिक अवस्थेत राहते. पशुजन्य प्रोटीनच्या तुलनेत मसूर डाळीचा आणखी एक फायदा म्हणजे यात कोलेस्ट्रॉल शून्य असतं आणि ती सूज, इन्फ्लेमेशन कमी करण्यात मदत करते. ही सूजच वृद्धापकाळात स्नायू आणि सांध्यांची मोठी शत्रू असते. मसूर डाळ बनवणंही खूप सोपं आहे. तुम्ही ती सूपमध्ये उकळू शकता, पूर्ण प्रोटीन मिळवण्यासाठी भातासोबत खाऊ शकता किंवा मांसाच्या ऐवजी डाळीचे कटलेट्स बनवू शकता. स्वस्त, सहज उपलब्ध आणि अत्यंत पौष्टिक असल्यामुळे मसूर डाळ ही अनेकदा दुर्लक्षित पण अत्यंत उपयुक्त अन्न आहे. मसूर डाळ प्रोटीनच्या जोरावर ताकद वाढवते. पण पुढची जी डाळ आहे ती वेगळ्या पद्धतीने काम करते. ती काम केल्यानंतर स्नायूंना लवकर बरे होण्यास मदत करते, ज्यामुळे थकवा किंवा वेदना तुम्हाला हालचाल करण्यापासून थांबवत नाहीत. नंबर 7. मूग डाळ. प्रति 100 ग्रॅम सुमारे 7 ग्रॅम प्रोटीन. मूग डाळ आकाराने लहान असली तरी तिची ताकद कमी समजू नका. एका सर्व्हिंगमध्ये सुमारे 7 ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि ती वनस्पती आधारित प्रोटीनचा समृद्ध स्रोत आहे. अनेक अन्नपदार्थांमध्ये आवश्यक अमिनो ॲसिडची कमतरता असते, पण मूग डाळ पूर्ण प्रोटीन आहे. म्हणजेच त्यात शरीर स्वतः तयार करू शकत नाही अशी सर्व 9 आवश्यक अमिनो ॲसिड असतात. 70 वर्षांवरील लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण या अमिनो ॲसिडशिवाय स्नायूंची दुरुस्ती आणि पुनर्निर्माण योग्य प्रकारे होऊ शकत नाही. 2018च्या एका संशोधनात आढळलं की मूग डाळीतील प्रोटीनची पचनक्षमता 85% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच ती शरीरात सहज शोषली जाते आणि वापरली जाते. अनेक पशुजन्य प्रोटीनपेक्षा जास्त प्रभावीपणे. उदाहरणार्थ, 74 वर्षांचे निवृत्त मेकॅनिक मनोज गुप्ता, त्यांनी त्यांच्या मुलीला सांगितलं होतं की आता त्यांच्यात बागकाम करण्याची ताकद उरलेली नाही. त्यांच्या मुलीने आठवड्यातून 2 वेळा रात्रीच्या जेवणात मूग डाळीचं सूप देण्यास सुरुवात केली. एका महिन्यातच मनोज गुप्ता आनंदाने म्हणाले की आता ते पुन्हा आपलं व्हीलबारो ढकलू शकतात आणि हात दुखण्याची भीतीही वाटत नाही. यामागचं कारण असं आहे की मूग डाळीत ल्युसीन नावाचं अमिनो ॲसिड भरपूर असतं. हे ल्युसीनच मसल प्रोटीन सिंथेसिस सुरू करण्यासाठी मुख्य ट्रिगर असतं.
या प्रक्रियेत शरीर प्रोटीनचं रूपांतर नवीन स्नायूंमध्ये करतं. पुरेसं ल्युसीन नसल्यास स्नायू अन्नाला योग्य प्रतिसाद देत नाहीत आणि वयानुसार हीच समस्या वाढते. यालाच ॲनाबॉलिक रेजिस्टन्स म्हणतात. याशिवाय मूग डाळ मॅग्नेशियमने समृद्ध आहे, जे स्नायूंना रिलॅक्स करतं आणि त्यातील आयर्न ऊतींना ऑक्सिजन पुरवठा सुधारतो, त्यामुळे स्नायू लवकर थकत नाहीत. मूग डाळ साधी वाटली तरी ती सिद्ध करते की लहान गोष्टीही मोठी ताकद देऊ शकतात. नंबर 6. राजमा, किडनी बीन्स. प्रति 100 ग्रॅम सुमारे 8.7 ग्रॅम प्रोटीन. राजमा फक्त चविष्ट पदार्थाचा भाग नसून 70 वर्षांवरील लोकांसाठी अत्यंत शक्तिशाली आणि स्वस्त प्रोटीन स्रोत आहे. जवळपास 9 ग्रॅम प्रोटीनसह तो स्नायू बनवण्यात अंड्यांनाही मागे टाकतो. याशिवाय त्यात रेसिस्टंट स्टार्च आणि फायबर असतं, जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतं आणि ऊर्जा सतत टिकवून ठेवतं. त्यामुळे दिवसभर अचानक कमजोरी येत नाही. 2016 मधील युरोपियन संशोधनात आढळलं की जे लोक आठवड्यातून किमान 4 वेळा राजमा किंवा इतर कडधान्य खात होते, त्यांच्यात स्नायूंचं प्रमाण आणि पकडण्याची ताकद इतरांपेक्षा जास्त होती. हे योगायोग नाही, तर शरीराच्या कार्यप्रणालीचं उदाहरण आहे. उदाहरणार्थ 75 वर्षांचे निवृत्त सुतार सुरेश दास. वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर त्यांचे सांधे कडक झाले होते आणि ताकद कमी होत होती. राजम्यामुळे त्यांच्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघाली आणि त्यांना आयर्न व मॅग्नेशियमसारखे खनिजही मिळाले. राजमा प्रभावी असण्याचं कारण म्हणजे त्यात लायसिन भरपूर असतं, जे कोलेजन तयार करण्यासाठी आणि ऊतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. अंडी खाणं सगळ्यांना शक्य नसतं, पण राजमा हा उत्तम पर्याय ठरतो. विशेषतः ज्यांना कोलेस्ट्रॉल किंवा सूज, इन्फ्लेमेशन ची समस्या आहे. राजमा स्थिर ऊर्जा देतो. पण पुढची भाजी थकलेल्या स्नायूंना जणू रॉकेट फ्यूल देते. नंबर 5. पिंटो बीन्स. प्रति 100 ग्रॅम सुमारे 9 ग्रॅम प्रोटीन. पिंटो बीन्स साध्या दिसतात, पण त्यात जवळपास 9 ग्रॅम प्रोटीन असतं. प्रोटीनच्या बाबतीत ते अंड्यांच्या बरोबरीचे आहेत, पण फायबर आणि खनिजांमध्ये पुढे आहेत. 70 वर्षांवरील लोकांसाठी हे संयोजन खूप महत्त्वाचं आहे. प्रोटीन स्नायूंना पोषण देतं, तर फायबर रक्तातील साखर स्थिर ठेवतं आणि पचन सुधारतं. ही दोन्ही गोष्टी वयानुसार कमजोर होतात. 2016च्या संशोधनात आढळलं की जे लोक आठवड्यातून किमान 4 वेळा पिंटो बीन्स खात होते, त्यांच्यात स्नायू कमकुवत होण्याचा धोका 22% कमी होता. पिंटो बीन्समध्ये ल्युसीन आणि आयसोल्युसीन ही अमिनो ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात, जी मसल प्रोटीन सिंथेसिस सुरू करण्यासाठी आवश्यक आहेत. याशिवाय त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फोलेटही असतात, जे स्नायूंच्या योग्य हालचाली आणि नर्व सिग्नलसाठी महत्त्वाचे आहेत. पिंटो बीन्स दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. नंबर 4. काळी बीन्स. प्रति 100 ग्रॅम सुमारे 8.9 ग्रॅम प्रोटीन. काळी बीन्स दिसायला लहान असल्या तरी त्यांची ताकद मोठी आहे. पण स्नायूंची घट थांबवण्यात याचा परिणाम खूप प्रभावी आहे. प्रति 100 ग्रॅममध्ये सुमारे 9 ग्रॅम प्रोटीन असतं, जे प्रोटीनच्या बाबतीत अंड्यांनाही मागे टाकतं. 70व्या वर्षी ताकद परत मिळवण्यासाठी यातील अमिनो ॲसिड प्रोफाइल खूप उपयोगी ठरते. काळ्या बीन्सचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रोटीन फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स सोबत असतं. त्यामुळे ते फक्त स्नायूंना पोषण देत नाही, तर रक्तातील साखर स्थिर ठेवतं आणि सूज, इन्फ्लेमेशन कमी करतं, जी स्नायू बरे होण्याची प्रक्रिया धीमी करते. 2019च्या संशोधनात आढळलं की 70 वर्षांवरील जे लोक आठवड्यातून किमान 3 वेळा काळ्या बीन्ससारखी कडधान्य खात होते, त्यांची स्नायूंची ताकद आणि चालण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त होती. उदाहरणार्थ 76 वर्षांच्या निवृत्त शिक्षिका सुमला देवी.
त्यांना पायऱ्या चढताना मांडीमध्ये जळजळ होत असे आणि त्यांनी स्वतः बाजाराची पिशवी उचलण्याचे दिवस संपले असं समजलं होतं. पण त्यांच्या नातीने काळ्या बीन्सचं सूप आणि भाजी बनवायला सुरुवात केली. 2 महिन्यात त्या केवळ पायऱ्या चढू लागल्या नाहीत, तर रेलिंगशिवाय चढू लागल्या. त्या हसत म्हणाल्या, या छोट्या बीन्सने माझ्या मित्रांनी घेतलेल्या महागड्या प्रोटीन पावडरपेक्षा जास्त फायदा दिला. काळ्या बीन्स तुम्हाला सहनशक्ती आणि ताकद देतात. नंबर 3. सोयाबीन अंकुर. सोयाबीन स्प्राउट्स. प्रति 100 ग्रॅममध्ये सुमारे 15 ग्रॅम प्रोटीन. बाजारात सहज मिळणारे सोयाबीनचे अंकुर दिसायला साधे असले तरी प्रोटीनच्या बाबतीत अत्यंत शक्तिशाली आहेत. 100 ग्रॅममध्ये 15 ग्रॅम प्रोटीन असल्याने ते अंडे आणि अनेक पशुजन्य प्रोटीनपेक्षा पुढे आहेत. 70 वर्षांवरील लोकांसाठी ते विशेषतः फायदेशीर आहेत, कारण अंकुरण्याच्या प्रक्रियेमुळे सोयाबीनची रचना बदलते. यातले अटीन्यूट्रिएंट्स कमी होतात, अमिनो ॲसिडची उपलब्धता वाढते आणि प्रोटीन पचायला अधिक सोपं होतं. पचनाच्या समस्या किंवा कमी शोषण असणाऱ्यांसाठी हे खूप उपयुक्त आहे. 2017च्या संशोधनात आढळलं की अंकुरित सोयाबीनमध्ये अमिनो ॲसिडची शोषण क्षमता बायोअव्हेलेबिलिटी 30% पर्यंत जास्त असते. म्हणजेच शरीराला मिळणाऱ्या पोषणाचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होतो. उदाहरणार्थ, 78 वर्षांचे निवृत्त इंजिनियर सुभाष चंद्र, त्यांना पचनाच्या समस्येमुळे डाळी टाळाव्या लागत होत्या, पण त्यांच्या मुलीने हलक्या शिजवलेल्या सोयाबीन अंकुरांचा सल्ला दिला. काही आठवड्यात त्यांची पचनाची समस्या कमी झाली आणि रोजच्या चालण्यात त्यांना जास्त ताकद जाणवली. त्यांनी अभिमानाने सांगितलं, मला शेवटी असं अन्न सापडलं आहे जे मला कमजोर नाही तर मजबूत करतं. यामागचं कारण स्पष्ट आहे. सोयाबीन अंकुरांमध्ये ल्युसीन जास्त प्रमाणात असतं, जे स्नायू तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतं. त्याचबरोबर यात व्हिटॅमिन सी, आयर्न आणि फोलेटही भरपूर असतं. व्हिटॅमिन सी कोलेजन दुरुस्तीला मदत करतं. आयर्न स्नायूंना ऑक्सिजन पोहोचवतं. फोलेट नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं. हे सर्व घटक 70 वर्षांवरील लोकांसाठी थकवा कमी करण्यासाठी आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याशिवाय अंकुरांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात आणि वयानुसार होणाऱ्या स्नायूंच्या झपाट्याने होणाऱ्या घापासून संरक्षण करतात. तुम्ही हे अंकुर सलाडमध्ये कच्चे खाऊ शकता, थोडे लसूण घालून परतू शकता किंवा सूपमध्ये मिसळू शकता. सोयाबीन अंकुर वेगाने ताकद वाढवण्यास मदत करतात. पण आपल्या यादीतील शेवटची भाजी प्रोटीनच्या बाबतीत सर्वात जास्त आश्चर्यकारक आहे. यात इतकं प्रोटीन आणि स्नायू बनवण्याची क्षमता आहे की वैज्ञानिक म्हणतात, ही मांसाला पर्याय ठरू शकते. नंबर 2. एडामामे. कच्ची सोयाबीन. प्रति 100 ग्रॅममध्ये सुमारे 14 ग्रॅम प्रोटीन. एडामामे म्हणजे कच्ची सोयाबीन, जी तुम्ही अनेक परदेशी रेस्टॉरंटमध्ये पाहिली असेल. स्नायू निर्माणासाठी ही जगातील सर्वात जास्त दुर्लक्षित पण शक्तिशाली अन्नांपैकी एक आहे. 100 ग्रॅममध्ये सुमारे 14 ग्रॅम प्रोटीन असल्यामुळे ती अंड्यांपेक्षा पुढे आहे. यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे हे पूर्ण प्रोटीन आहे. म्हणजेच त्यात सर्व 9 आवश्यक अमिनो ॲसिड योग्य प्रमाणात असतात. 70 वर्षांनंतर स्नायूंची दुरुस्ती करण्यासाठी हेच योग्य इंधन आहे. वयानुसार शरीराची प्रोटीन स्नायूंमध्ये रूपांतर करण्याची क्षमता कमी होते, यालाच ॲनाबॉलिक रेजिस्टन्स म्हणतात. एडामामे ही अडचण कमी करण्यात मदत करते. यात ल्युसीन भरपूर असतं, जे स्नायू वाढीसाठी ट्रिगरचं काम करतं. 2012च्या क्लिनिकल ट्रायलमध्ये आढळलं की सोयाबीन प्रोटीन योग्य शारीरिक हालचालींसोबत घेतल्यास पशुजन्य प्रोटीनइतकंच प्रभावी असतं. त्यासोबतच ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यात आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करतं. उदाहरणार्थ, 74 वर्षांच्या निवृत्त नर्स मीना देवी
त्यांना बागकाम खूप आवडत होतं, पण दुसऱ्या दिवशी पाय आणि पाठदुखीने त्रास व्हायचा. त्यांच्या नातीने त्यांना थोडं मीठ घालून उकडलेलं एडामामे खायला दिलं. सुरुवातीला त्यांनी ते फक्त स्नॅक म्हणून घेतलं, पण 2 महिन्यांनी त्यांना वेदना कमी झाल्याचं जाणवलं. त्या म्हणाल्या, माझे स्नायू आता मला त्रास देत नाहीत, उलट पुन्हा मजबूत होत आहेत. यामागचं कारण स्पष्ट आहे. एडामामेमधील पूर्ण अमिनो ॲसिड प्रोफाइल स्नायूंची रिकव्हरी वेगाने करते. त्यात असलेले आयसोफ्लेवोन्स सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात, जे वयानुसार स्नायूंना कमजोर करतात. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के देखील असतात, जे हाडे मजबूत करतात आणि संतुलन सुधारतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक अधिक आत्मविश्वासाने चालू शकतात. हे बनवणं खूप सोपं आहे. फक्त 5 ते 10 मिनिटं उकळा, शेंगा काढा आणि स्नॅक, सॅलड किंवा साइड डिश म्हणून खा. एडामामे स्नायूंना लवकर दुरुस्त होण्यास मदत करते. पण पुढची भाजी याहूनही एक पाऊल पुढे आहे. ती दीर्घकाळ टिकणारी ताकद आणि सहनशक्ती देते. नंबर 1. परिपक्व, पकलेली सोयाबीन. प्रति 100 ग्रॅममध्ये सुमारे 21 ग्रॅम प्रोटीन. आणि आता आपल्या यादीतील सर्वोच्च स्थानावर आहे वनस्पती आधारित प्रोटीनचा खरा विजेता पकलेली सोयाबीन. पूर्ण वाढ झाल्यानंतर आणि शिजवल्यानंतर 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये तब्बल 21 ग्रॅम प्रोटीन मिळतं. हे 4 अंड्यांपेक्षा जास्त आहे आणि जवळपास कोणत्याही भाज्यांपेक्षा अधिक आहे. इतकंच नाही, तर हे कमी चरबीयुक्त मांसालाही टक्कर देऊ शकतं. 70व्या वर्षी स्नायूंची घट, सार्कोपेनिया, ही एक मोठी समस्या असते. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयाबीन हे चमत्कारापेक्षा कमी नाही. हे फक्त उच्च प्रोटीनयुक्त अन्न नाही, तर पूर्ण प्रोटीन आहे. म्हणजेच शरीराला स्नायूंची दुरुस्ती आणि नवीन स्नायू तयार करण्यासाठी लागणारे सर्व 9 आवश्यक अमिनो ॲसिड योग्य प्रमाणात मिळतात. म्हणूनच संशोधक सोयाबीनला मांसासारखे वागणारे वनस्पती अन्न असे म्हणतात. 2012 मधील एका संशोधनात आढळले की दररोज सोयाबीन प्रोटीन घेणाऱ्या 70 वर्षांच्या लोकांमध्ये स्नायूंची वाढ ही मांस प्रोटीन घेणाऱ्याइतकीच होती. यावरून स्पष्ट होते की सार्कोपेनियाशी लढण्यासाठी बाहेरील महागड्या स्रोतांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, 79 वर्षांच्या निवृत्त पियानो वादक अमला कुलकर्णी, त्यांनी रोजचा सराव सोडला होता कारण फक्त 20 मिनिटे वाजवल्यानंतर हात थरथर कापायचे आणि पाय आखडायचे. त्यांच्या नातवाने त्यांना सॅलड आणि सूपमध्ये उकडलेले सोयाबीन घालायला सांगितले. सुरुवातीला त्यांना शंका होती, पण 3 महिन्यांनंतर त्यांनी आनंदाने सांगितले की आता त्या 1 तासापर्यंत वेदना होता वाजवू शकतात. त्यांच्या डॉक्टरांनीही स्नायूंच्या ताकदीत सुधारणा झाल्याचे मान्य केले. त्यांनी मजेत सांगितले, जणू कुणीतरी मला माझी 10 वर्षांची तरुणाई परत दिली. यामागील विज्ञान स्पष्ट आहे. पिकलेल्या सोयाबीनमध्ये ल्युसीन नावाचे अमिनो ॲसिड भरपूर असते, जे स्नायू प्रोटीन तयार होण्याची प्रक्रिया सुरू करते. तसेच त्यात आयसोफ्लेवोन्स असतात, जे सूज आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण देतात. हे दोन्ही घटक वयानुसार स्नायूंना कमजोर करतात. याशिवाय सोयाबीनमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोहसारखे खनिजही असतात. त्यामुळे हे अन्न फक्त स्नायू वाढवत नाही, तर हाडे मजबूत करते, रक्तप्रवाह सुधारते आणि थकवा कमी करते. अनेक सप्लिमेंट्सच्या उलट, सोयाबीन हे संपूर्ण अन्न आहे. म्हणजे शरीराला एकत्र काम करणारे सर्व पोषक घटक मिळतात. ते बनवण्याची पद्धत सोपी आहे. सोयाबीन उकळून मऊ करून सूप, भाजी किंवा थोडे ऑलिव्ह तेल आणि मसाल्यांसोबत खाऊ शकता. यामध्ये सातत्य ठेवणे हा खरा गुपित आहे. आठवड्याच्या आहारात याचा नियमित समावेश केल्यास ताकद, हालचाल आणि ऊर्जा यामध्ये मोठा बदल दिसू शकतो. सोयाबीन हे सिद्ध करते की वय वाढणे म्हणजे कमजोरी नाही.
योग्य आहारामुळे 70 वर्षांनंतरही शरीर स्नायू पुन्हा तयार करू शकते, आत्मविश्वास वाढवू शकते आणि स्वावलंबी ठेवू शकते. आपण अशा 8 भाज्यांचा उल्लेख केला आहे ज्यात अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन आहे. साध्या मूग डाळीपासून ते शक्तिशाली सोयाबीनपर्यंत हे पदार्थ फक्त साईड डिश नाहीत, तर आयुष्याचे संरक्षण करणारे अन्न आहेत. 60 वर्षांनंतर स्नायूंची घट, सार्कोपेनिया, हळूहळू सुरू होते आणि 80 वर्षांपर्यंत सुमारे 50% ज्येष्ठांमध्ये दिसते. पण हे टाळता येण्याजोगे आहे. योग्य आहारामुळे ही प्रक्रिया मंदावू शकते, काही प्रमाणात उलटी होऊ शकते आणि हरवलेली ताकद परत मिळू शकते. मग तुमच्यासाठी एक छोटं आव्हान या आठवड्यात तुम्ही यापैकी कोणती भाजी तुमच्या आहारात समाविष्ट करणार? जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, गरजूंना शेअर करा आणि अशाच वैज्ञानिक माहितीवर आधारित आरोग्य टिप्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अन्न सोपं आहे, विज्ञान स्पष्ट आहे आणि परिणाम तुमचं आयुष्य बदलू शकतात. तुमचे काही प्रश्न असतील किंवा अनुभव शेअर करायचा असेल तर नक्की कमेंट करा. आम्ही तुमचं ऐकण्यासाठी नेहमी तयार आहोत.